नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी ओळखपत्र का काढावे व शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय, या शेतकरी ओळखपत्राचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार आहे याबद्दलची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, शेतीच्या आधुनिकतेसाठी आणि शेतकऱ्यांना अधिक सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून केंद्र व राज्य शासनाने अग्रिस्टक योजना सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या डिजिटल डाटाबेस तयार करून शेतीविषयक सेवा अधिक जलद आणि पारदर्शक केल्या जातील असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। प्रत्येक शेतकऱ्यांना जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आव्हान सुद्धा करण्यात आलेलं आहे। आता आपण समजून घेऊया अग्रिस्टक म्हणजे काय, म्हणजे शेतकरी ओळखपत्र नेमकं कशाला म्हणतात, याचे फायदे काय आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण पुढे समजून घेऊया। अग्रिस्टक म्हणजे शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळखपत्र प्रणाली। यात प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक ओळख क्रमांक म्हणजेच युनिक फार्मर आयडी दिला जातो। या क्रमांकाच्या आधारे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना, अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे। तसेच पीक कर्ज, पीक विमा, अनुदान व खत बियाणे या सर्व बाबीत ही योजना उपयुक्त ठरेल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आता आपण समजून घेऊया या योजनेचे स्वरूप आणि फायदे। थेट लाभ हस्तांतरण डीबीटी मार्फत लाभार्थ्यांना दिले जाईल। यामध्ये ज्या योजना आहेत, पीक विमा योजना किंवा पीएम किसान सन्मान निधी योजना, याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ, नैसर्गिक आपत्ती मदत इत्यादी अनुदाने थेट बँक खात्यात जमा होतील। यामुळे मध्यस्थांची गरज भासणार नाही आणि पारदर्शकरित्या याचा या ठिकाणी प्रभाव पडेल। पीक कर्ज व पीक विम्यासाठी सोपी प्रक्रिया यामुळे नक्की होईल। पीक विमा आणि कर्ज मिळवण्यासाठी अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही। हे एक ओळखपत्र परिपूर्ण ठरेल। अग्रिस्टक मधील नोंदीनुसार कर्ज मंजुरी जलद गतीने सुद्धा या ठिकाणी होणार आहे। याचबरोबर यामधला तिसरा फायदा आहे शेतीसाठी अनुदान आणि इतर सुविधा। आता यामध्ये खत बियाणे असतील, औषधासाठी शेतकऱ्यांना थेट अनुदान मिळेल। हवामान अंदाज, मृदा परीक्षण, सिंचन योजना यांची माहिती सहज उपलब्ध होईल या शेतकरी ओळखपत्रामुळे। यानंतर चौथा फायदा आहे नैसर्गिक आपत्ती व शेतीसाठी मदत। दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी किंवा अन्य आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदतीसाठी शेतकऱ्यांची माहिती आधीच उपलब्ध असेल, त्यामुळे मदतीचे वाटप जलद गतीने या ठिकाणी होणार आहे। आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना जर शेतकरी ओळखपत्र काढायचं असेल तर ही प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे, यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या। शेतकऱ्यांना खालील कागदपत्रासह आपले गावातील किंवा आपल्या गावातील सीएससी सेंटरवरती जाऊन आपल्याला नोंदणी करता येणार आहे। यामध्ये आधार कार्ड, त्यानंतर आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि 712 असे हे 3 डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। नोंदणी प्रक्रिया पूर्ण मोफत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता नोंदणी करून घ्यावे मोफत। आता आपण या ठिकाणी समजून घेऊया ज्या जाहीर सूचना तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत त्या सूचना या ठिकाणी समजून घेऊया। प्रत्येक तालुक्यासाठी या ठिकाणी जाहीर सूचना देण्यात आलेल्या आहेत। शेतकरी बांधवांना, सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की कृषी विभागाच्या पीएम किसान, पीक विमा, महाडीबीटी पोर्टलवरील योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा, नैसर्गिक आपत्ती अनुदान, पीक कर्ज यासारख्या इतर सर्व योजनांना लाभ घेण्यासाठी अग्रिस्टक प्रकल्पाअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी काढणे सर्व शेतकरी बांधवांना बंधनकारक असणार आहे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन आपला शेतकरी ओळख क्रमांक लवकरात लवकर फार्मर आयडी तयार करून घ्यावा असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत काढलेले नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावा। जर भविष्यामध्ये विविध योजनेचा लाभ जर आपल्याला घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।